भगवान जगन्नाथ रथयात्रा, पौराणिक महत्त्व, प्राचीन कथा, खास गोष्टी. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या पुरी शहरात जगन्नाथ रथयात्रा उत्सवाच्या वेळी दिसणारी आस्था आणि श्रद्धा यांचे भव्य वैभव आणि प्रदर्शन जगातील इतरत्र कोठेही दुर्लभ आहे. जगन्नाथ रथयात्रा का काढतात यामागील भाविक आणि विद्वानांची वेगवेगळी मते आहेत. एका आधुनिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा राजा रामचंद्र देवाने यवानाच्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर इस्लाम स्वीकारला तेव्हा मंदिरात त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती. तेव्हा केवळ जगन्नाथांचा भक्त असल्यामुळेच हा प्रवास त्यांच्यासाठी काढून घेण्यात आला. तर रथयात्रेमागील पौराणिक मान्यता अशी आहे की स्नान पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच जगाच्या नाथ श्री जगन्नाथ पुरी यांचा ज्येष्ठ पौर्णिमेला वाढदिवस आहे. त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्यासह मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना रत्नसिंहासनाहून खाली आणले जाते आणि मंदिराजवळ स्नान मंडपात नेले जाते. 8.5 कलशांनी त्यांना शाही स्नान घातलं जाते. मग असे मानले जाते की या स्नानातून प्रभू आजारी पडतात आणि त्यांना ताप भरतो. मग 15 दिवस प्रभूंना एका खास खोलीत ठेवलं जातं, ज्याला ओसार घर म्हणतात. 15 दिवसांच्या कालावधीत मंदिराचे मुख्य सेवक आणि वैद्य यांच्याशिवाय कोणालाही महाप्रभू दिसणार नाही. या दरम्यान महाप्रभूंचे प्रतिनिधी अलारनाथजी यांची मूर्ती मंदिरात स्थापित केली जाते आणि त्यांना पूजा केली जाते. 15 दिवसानंतर भगवान बरे झाल्यानंतर खोलीतून बाहेर येतात आणि भाविकांना दर्शन देतात, ज्याला नवयौवन नैत्र उत्सव देखील म्हणतात. यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि मोठा भाऊ बलरामजी आणि बहीण सुभद्रा समवेत महाप्रभू महामार्गावर येऊन रथावर चढून शहर दौऱ्यावर निघतात. जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचे वैभव आणि सौंदर्य पाहण्यासारखे आहे. भगवान जगन्नाथच्या रथयात्रेशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या. 1. पुरीच्या रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रेसाठी 3 वेगवेगळे रथ तयार केले जाते. रथयात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामाचे रथ, मध्यभागी सुभद्रेचे रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचे रथ असतात. ते त्यांचा रंगाने आणि उंचीवरून ओळखलं जातं. देन बलरामाच्या रथाला तालध्वज म्हणतात. ह्याचा रंग लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात. हे काळे किंवा निळ्या आणि लाल रंगाचे असतं. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणतात. ह्याचा रंग लाल आणि पिवळा असतो. 3. भगवान जगन्नाथाचे नंदीघोष रथ 45-45 फूट उंच, बलरामाचे तालध्वज रथ 45 फूट उंच आणि देवी सुभद्रेचे दर्पदलन रथ 44-45 फूट उंचीचे आहे. 4. सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला दारू म्हणतात. यासाठी कडुलिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते. यासाठी जगन्नाथ देवळाची एक विशेष समिती बनवण्यात येते. 5. या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकाराचे खिळे किंवा काटे किंवा इतर कुठल्याही धातूंचा वापर केला जात नाही. या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते आणि रथाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून सुरू होतं. 6. हे 3ही रथ तयार झाल्यावर छार पहाणडा नावाचा विधी करण्यात येतो. त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालखीमध्ये येतात आणि 3ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि सोन्याचा केरसुणीने रथ मंडप आणि मार्ग स्वच्छ केलं जातं. 7. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते. ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात. असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवंत समजले जातात. 8. जगन्नाथ देवळापासून रथयात्रा सुरू होऊन पुरी शहरातून होत हे रथ गुंडीचा देवळात पोहोचतात. इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा 7 दिवस विश्रांती घेतात. गुंडीच्या देवळामध्ये भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला आडप दर्शन म्हटलं जातं. गुंडीच्या देवळाला